मत. फक्त सूडबुद्धीच राजकारण केलं आणि तेच राजकारण हे संदर्भात करताना दिसत आहेत. भांडूपमध्ये काहीशी तणावाची स्थिती आहे. संजय राऊतांच्या निवासस्थानी बरेच कार्यकर्ते जमले आहेत. तसंच संजय दिना पाटलांच्या इथे पण कार्यकर्ते जमलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नाही, अर्थातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस विभाग हा सक्षम आहे आणि जिथे जिथे सेन्सिटिव्ह इन्सिडेंट होऊ शकतात किंवा अशक्य इन्सिडेंट होऊ शकतात याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्याची आम्ही पूर्वतयारी केलेली आहे. परंतु ही परिस्थिती निर्माण होणार नाही किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला जवळपास 23 आमदार गैरहजर होते. आता बघा, शेवटी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, अनेक खासदार हे महायुतीमध्ये येऊ इच्छित होते. तो त्या निर्णय अखेरीस घेतलाच. तशाच पद्धतीने अनेक लोकप्रतिनिधी, उबाटाचे अनेक पदाधिकारी यांनी समोरनं येऊन आम्हाला इच्छा व्यक्त केली आहे की आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं आहे, आम्हाला खऱ्या शिवसेनेसोबत काम करायचं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांचे गैरहजर राहायचे कारण करायची अनेक असतील, परंतु त्याच्यामधलं प्रमुख कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यांना काम करायचं हे त्यांचं प्रमुख कारण असू शकतं. ऑपरेशन टायगरच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची सुद्धा भूमिका राहिली असं कळतंय. 6व्या खासदाराला वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची माहिती आहे. नाही, बघा, शेवटी आज आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढणं. आज आम्ही एकामेकांसोबत शिवसेना भाजप का आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही. आम्ही एका विचारधारेने चालणार आम्ही पक्ष आहोत. होय, नक्कीच आम्ही पार्टीज वेगळे आहोत, परंतु एकामेकांना साधणं काही चुकीचं नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना ज्या पद्धतीने हाताळलेली आहे, कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने पाठबळ दिलेलं आहे, आपण पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या निवडणुकांमध्ये देखील एकनाथ शिंदे साहेब विधानसभेच्या निवडणुकीपेक्षाही जास्त प्रमाणात फिरले किंवा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मला वाटतं हा विश्वास देखील तितकाच महत्वाचा आहे. खासदारांच्या मतदारसंघाचा उद्धव ठाकरे जात आहेत. 3 दिवसाचा दौरा असणार आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत मला वाटत नाही तसा आता दौरा करून काय उपयोग पडेल. त्याच मतदारसंघामध्ये आता धाराशिव त्या जिल्ह्यामधील ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उद्धवजी का नाही गेले, त्यावेळेस त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना का वाऱ्यावरती सोडलं. आज तिथले लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ सोडल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांचे पदाधिकारी आठवत आहेत. पण तेच पदाधिकारी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेला त्यांचे कुठलेही नेते त्यांच्या प्रचाराकरता गेले नाहीत. मग मला वाटतं मग हे फक्त तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणापुरतं तुम्ही दौरे करणार का, हा प्रश्न निर्माण होतो ना. मला वाटतं जिल्हा बँकेच्या निवडणुका ह्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे पक्षीय राजकारण विरहित होत असतात. परंतु अंबादास दानवेंना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, माननीय रामदास भाईंनी ह्या अगोदर ज्या पद्धतीने आउट ऑफ द वे झोनची मदत केलेली आहे त्याची जाणीव करायची त्यांनी जर का ठेवली तर असे त्यांच्यामध्ये देखील बदल भविष्यामध्ये होऊ शकतो. नाही, मला वाटतं ह्या घटनेचा निकाल हा लवकरात लवकर आला पाहिजे ही आमची देखील इच्छा आहे आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा ही 100% झाली पाहिजे ह्या मताचा आम्ही देखील आहोत. धन्यवाद. शिवसेना आणि भाजपला आम्ही वेगळा पक्ष मानत नाही असं योगेश कदम यांनी म्हटलं. ऑपरेशन टायगरमधील मुख्यमंत्र्यांच्या सहभागावर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर संजय राऊत यांचं राजकारण सूडबुद्धीचं असल्याचं सुद्धा योगेश कदम म्हणतात. त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. Thank you.